विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगी। आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी आम्ही घेऊन आलो आहे। रेखा गुप्ता यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। भाजपा आमदार रेखा गुप्ता यांनी आज गुरुवारी दिनांक 20 दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। रामलीला मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला। त्यांना दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। रेखा गुप्ता ह्या एकमेव महिला भाजप नेत्या आहेत ज्यांना मुख्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे। त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत, तर सुषमा स्वराज यांच्यानंतर बनलेल्या भाजपाच्या दुसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत। यावेळी प्रवेश साहिब सिंह वर्मा, आशीष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, रविंदर इंद्रराज सिंह, कपिल मिश्रा, पंकज कुमार सिंह यांनी मंत्रिपदी शपथ घेतली। दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी रामलीला मैदानावर पार पडला। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, विविध केंद्रीय मंत्री आणि NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधी सोहळ्यावेळी उपस्थित होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, बिहारचे उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा, राजस्थानचे उपमुख्यमंत्री रामचंद्र बैरवा यांची उपस्थिती होती। मुख्यमंत्री म्हणून नावाची घोषणा झाल्यानंतर रेखा गुप्ता म्हणाल्या, मला ही संधी दिल्याबद्दल मी PM मोदी आणि भाजप पक्षश्रेष्ठी आणि दिल्लीच्या जनतेचे आभार मानते। 27 वर्षांनंतर एका नवीन अध्यायाची सुरुवात होत आहे। आपल्या देशातील महिलांसाठी हा अभिमानाचा क्षण आहे। भाजपाची प्रत्येक वचनबद्धता मी पूर्णत्वास नेणे हे माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय आहे।